गोवा बऱ्याच जणांच्या ट्रॅव्हल बकेट लिस्ट मधलं धमाल मस्ती आणि आयुष्याची मजा करण्याचं फेवरेट ठिकाण म्हणजे गोवा. काहींचे महिनाभर ठरलेले प्लॅन सुद्धा अगदी क्षणार्धात कॅन्सल होतात आणि ते ठिकाण म्हणजे गोवा. पण यावेळी माझी गोष्ट काहीशी वेगळी आहे. 2 महिन्यांपासून न ठरणारा प्लॅन अगदी एका रात्रीत ठरला बरं. तसं मी दुसऱ्यांदा चाललोय आणि तेही माझ्या रुस्तम सोबत. पण यावेळी मुख्य कारण आहे ते इंडिया बाईक वीक या फेस्टिवलचं. आणि हा मोठा असा इव्हेंट आहे आणि तो मला नक्की अनुभवायचा आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न आज अस्तित्वात होऊन पूर्ण होत आहे. तर माझा अनुस्कुरा घाटातला जितका सुंदर तितकाच थरारक असा प्रवास मी सांगितलेल्या माहितीपटातून नक्की संपूर्ण पाहून घ्या. आणि हो, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा बरं. चला तर मी निघतोय आता. सर्वजण निघालेत, नाहीतर उशीर व्हायचा पोचायला. आणि हो, जर ही राईड आवडली ना तर एक लाईक होऊन जाऊ द्या आणि एक सुंदर अशी कमेंट सोडा बरं. चला तर गोव्याला जाऊया. सूर्य उगवला, प्रभात झाली, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. हे अनुभव घेण्यासाठी तुम्हाला तुमची गाडी, सायकल जे काही असेल ते काढून यावं लागतं, निघावं लागतं. आणि जो आपल्या कामाचा स्ट्रेस आहे ना तो मागे सोडावा लागतो. म्हणजे माझ्या मागून सगळे असे गिअरवर गिअर टाकत टपाटप निघतात, पण आपली नॉन गिअर सुद्धा हेलिकॉप्टर सारखी स्कूटर एक नंबर फाट फाट फा 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 फू. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा नितीन पास्टे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, आज आहे स्पेशल असा दिवस. आज मी चाललेलो आहे गोव्याच्या IBW राईडसाठी, इव्हेंटसाठी. तर आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आजचं आपलं डेस्टिनेशन आहे गोव्याच्या वॅगेटर बीचच्या इथे आपल्याला जायचं आहे. आणि हॉटेल बुकिंग वगैरे काहीच नाही आहे. ते सगळं जाऊन आपल्याला ऑन द स्पॉट आपल्याला तिकडे बुकिंग वगैरे करायचं आहे. तर आजच्या राईडचा रूट तो मी तुम्हाला ऑन रूट सांगेनच, काय कोणत्या रूटने मी चाललेलो आहे. आणि सकाळी लवकर निघायचं होतं, पण ते ब्लॉगर्स लाईफ हे कर ते कर, चार्जिंगला लाव, त्याच्यामुळे झालेलं आहे आता 5:30. आणि आता लगभग निघूया, कारण बराच असा उशीर झाला आणि फटाफट आपल्याला पुणे वगैरे क्रॉस करत सातारा वगैरे फटाफट आपल्याला कव्हर करायचं आहे. चला आजच्या आपल्या राईडला सुरुवात करूया. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ही सिरीज पूर्ण बघा. मस्त मस्त असं काही नाही काही नवीन तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. चला. तर नेहमीप्रमाणे आपला ट्रिप मीटर पेट्रोल टू पेट्रोल असणार आहे. ट्रिप बी आपण इथून निघाल्यापासून सेट करतो 0, डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन, म्हणजे आपल्या बिल्डिंग टू बिल्डिंग. तर चला मंडळी, घेऊया आता बाप्पाचं नाव. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आजचा आपला प्रवास मस्त असा सुखाचा आणि निसर्गाने परिपूर्ण असा नयनरम्य असा होऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. श्री बाबा केदारलिंग देवाच्या नावानं चांगलं. तर मंडळी, नेहमीप्रमाणेच आजच्या राईडची सुरुवातसुद्धा मी सकारात्मक आणि फुल ऑफ पॉझिटिव्हिटीने केले. आणि बरेच असे नवीन एक्सपिरियन्सेस घ्यायचे आहेत मला या राईडमध्ये. कारण एक ड्रीम जे असतं ना त्यापैकीच हे एक आहे. IBWचा एव्हरी इयर इव्हेंट असतो गोव्यामध्ये. तर यावर्षीचं 10वं वर्ष आहे त्यांचं. तर ॲक्च्युली माझा प्लॅन काहीच नव्हता. तर आपला मित्र अमित नायक याने मला ऑलरेडी महिनाभरापूर्वी विचारलं होतं. त्याच्यानंतर करणने सुद्धा, ज्याने आजची राईड माझी संपूर्ण रजिस्ट्रेशन लास्ट नाईट रात्री 11-11:30 वाजता केलेला आहे, तो करण आपला भाऊ. तर करण, व्हिडिओ बघत असशील तर तुझे खूप खूप धन्यवाद, कारण तुझ्यामुळेच आज ही माझी राईड शक्य होते. आणि तुला देईन तेवढे काय म्हणतो ना आपण, ब्लेसिंग्स कमीच आहेत. तर थँक्यू करण, थँक्यू सो मच. मी या राईडचा सहभाग होऊ शकलो. आणि या राईडला जाण्याचं कारण म्हणजे की आपण एक राईड एन्थुजियास्ट आहोत आणि ऑल ओव्हर इंडियामधून हा इव्हेंट
अटेंड करण्यासाठी खूप सारी मंडळी हजारोंच्या संख्येने येतात आणि त्यापैकीच आपण एक आज त्या इव्हेंटचा भाग होतो आहे. तर खूप सुंदर सुंदर सुपर बाईक्स अफलातून, ज्या बाईक्स एकदम रेअर कलेक्शनमध्ये असतात ना, त्यासुद्धा तिकडे येतात आणि खूप स्टंट्स वगैरे किंवा कोणत्या नवीन गाडीचं ओपनिंग असतं, ओपनिंग सेरेमनी, तीसुद्धा या इव्हेंटमध्ये होते. तर ते सगळं मला अनुभवायचं आहे. आणि हा एकंदरीत इव्हेंट ना 2 दिवसाचा आहे, फ्रायडे सॅटर्डे 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबर. तर आज आहे 5 तारीख. तर 5 तारखेला आपण संध्याकाळी पोहोचू. तर मुंबई ते गोवा असा आपला ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी काय झालं, त्या इव्हेंटचे 2 दिवस मी कवर करणार आहे. तर बहुतेक ते 2 व्हिडिओज येतील आणि एक रिटर्न जर्नीचा व्हिडिओ. आणि इन केस जर तिकडे काय आपण एक्सप्लोर केलं, काय नाईट लाईफ वगैरे फिरलो वगैरे कसं काय, तर तो एक व्हिडिओ असेल. म्हणजे 4 ते 5 व्हिडिओंची ही सिरीज असेल. तर म्हणजे नक्की सबस्क्राईब करा आणि माझं इंस्टाग्राम पेज जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर तिकडे सुद्धा आपले फॉलोअर्स वाढू द्या. तर हा स्क्रीनवर इंस्टाग्राम ID येतो आहे, त्याला नक्की जाऊन व्हिजिट करा. तर इथे बरेच असे रायडर्स दिसलेत मला. आणि आजच्या राईडची स्पेशल गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो, मी एकटाच चाललो आहे. म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन लेट झाल्या कारणाने बाकी सगळ्या जणांचे रजिस्ट्रेशन लवकर झाले होते, त्यामुळे त्यांचे ग्रुपसुद्धा फॉर्म झाले होते. आणि प्रत्येक राज्यातून म्हणजे असे बायकर्स मंडळींचा जो ग्रुप असतो, तर तो संपूर्ण ग्रुप मिळून एकाच टायमाला सगळ्यांनी राईड सुरुवात केलेली आहे. तर कोण गुजरातवरून निघालं आहे, तर कोण हरियाणामधून निघालं आहे, कोण पंजाबमधून निघालं आहे, तर कोण आणखी दुसऱ्या कुठल्या राज्यातून आलेलं आहे, केरळ, कर्नाटक, बरेचसे ऑल ओव्हर इंडियामधून रायडर्स येतात. तर आपलं रजिस्ट्रेशन लेट, त्याच्यामुळे सगळं मलाच बघायचं आहे. राईडसुद्धा मला एकट्यालाच करायचं आहे, कारण जे सगळे सुपर बाईक्सवाले आहेत आणि स्कूटर राईडवालेसुद्धा असतील तर अमितच्या ग्रुपमध्ये आहेत. तर कुठे भेटले तर मी त्यांना जॉईन करेन. आणि असे चालता बोलता आपल्याला आज बरेच असे रायडर्स मिळतील. तर सगळ्यांना आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगायचं. तर राईडचा पहिला फ्युएल ब्रेक घेऊ, रुस्तमचं पोट भरू आणि मस्त लोणावळा पार करू आपण. तर म्हणजे मी आता आहे पनवेलमध्ये आणि पनवेलमधून वॅगाटॉर बीच आपल्याला दाखवतो आहे. टोटल 494 किलोमीटर, 9 तास 40 मिनटं म्हणजे 10 तास. आणि जर आपण पुण्यामार्गे गेलो आंबोली घाट मार्गे तर हा दाखवतो आहे आपल्याला 10 तास 55 मिनटं, 523 किलोमीटर. आणि आपल्याला जायचं आहे अनुस्कुरा मार्गे. तर आपण चेक करूया. तर आपण या मार्गे गेलो तर 11 तास 7 मिनटं दाखवत आहे, 561 किलोमीटर अनुस्कुरा मार्गे. तर आता बघूया, लेट्स डिसाईड की कोणत्या रस्त्याने जायचं आहे ते. तर म्हणजे मुंबई गोवा मार्गे म्हणजेच NH66ने तर आपण दरवेळीच जातो त्या रस्त्याने. आणि मी आता विचार करतो आहे की अनुस्कुरा घाट किंवा अंबोली घाट आणि एक गगनबावडा घाट आहे, ते नंतर पुढे NH66ला म्हणजे मुंबई गोवा महामार्गाला जाऊन टच होतात. तर आता आपण पुणे कराड करत कराडनंतर एक नारायणगावपासून आतमध्ये ओनीला जायला राईट आहे, जो अनुस्कुरा घाट मार्गे जातो. तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया, अनुस्कुरा घाट एक्सप्लोर करूया, कारण मलासुद्धा तो घाट पाहायचा आहे. आणि आपल्याला पोचेपर्यंत संध्याकाळचे 7-8 तर वाजतीलच. आता 7 वाजायला आलेत, तर अंदाजे एक 12-13 तास लागतील आपल्याला, कारण ही अशी ट्रॅफिकसुद्धा आपल्याला मिळणार. म्हणजे मस्त असं तांबडं फुटलं आहे, एक नंबर. आणि या डोंगराच्या मागून आता हळूहळू सूर्यसुद्धा वरेल. तर ते पाहून ना मला एक सुंदर अशा आपल्या गाण्याची आठवण झालेली आहे. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अहो उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अहो गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी.
सूर्य उगवला प्रभात झाली आडवा डोंगर, सूर्य उगवला प्रभात झाली आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, हो आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. क्या बात आहे. अजून काय हवं. तर आज मी सोलो राईड करतो आणि असंच 600 किलोमीटर मला स्वतःला एंटरटेनमेंट करायचं आहे. आणि आय थिंक फेब्रुवारी नंतर म्हणजे इंदोर जयपूरच्या नंतर ही आजची लॉंग राईड माझी 600 किलोमीटरची नॉनस्टॉप असणार आहे. नॉनस्टॉप म्हणजे आपण थांबणार आहे, थांबावंच लागणार आहे, पण भारी. म्हणजे माझ्या मागून सगळे असे गिअरवर गिअर टाकत टपाटप निघत आहेत, पण आपली नॉन गिअरसुद्धा हेलिकॉप्टरसारखी स्कूटर एक नंबर फाट फा 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 फू. मजा येते, लिटरली मजा येते. आणि तुम्ही सुद्धा राईड एन्जॉय करा. मस्त आता फटाफट अंतर कापूया. 7:10 झाल्यात आणि सुंदर असा नजारा आहे, सुंदर असा. म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळ्या यूट्यूबरच्या चॅनलवर हे तुम्हाला सकाळी पाहायलाच मिळणार आहे. क्या बात आहे मंडळी, काय नजारा आहे, काय दुःख आहे. रस्त्याला कोणच नाही, मीच गाडी चालवतोय. पण लिटरली हे अनुभव घेण्यासाठी तुम्हाला तुमची गाडी, सायकल जे काही असेल ते काढून यावं लागतं, निघावं लागतं. आणि जो आपल्या कामाचा स्ट्रेस आहे ना तो मागे सोडावा लागतो आणि तो जातो, सुटतो आणि मस्त फ्रेश होऊन आपण पुन्हा मंडेपासून आपल्या जॉबवर जाणार आहोत. क्या बात आहे. तर मोस्टली आपल्याला सगळे मोटो ब्लॉगर दिसत आहेत. आता त्यांच्या चॅनलमध्ये आपण दिसणार की नाही मला माहिती नाही, पण आपल्या चॅनलमध्ये ते जरूर दिसत आहेत. तर याचं नाव आहे JD ऑन 2 व्हीलर. तर याचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे. भाऊ बिझी आहे वाटतं ब्लॉगिंगमध्ये. दादाला थम्सअप केला आपण. तर मंडळी सकाळी 6:30 वाजता निघालो होतो आणि आता 8 वाजलेत. तर 2.5 तासामध्ये आपण 115 किलोमीटर आलोय. आणि आता मी थांबलोय लोणावळ्याच्या कार्ला मंदिरच्या इथे. आणि कार्ला मंदिर इथे 2-2.5 किलोमीटरवर पुढे आहे. तर तिथे कार्ल्यामधल्या एकविरा मातेचा डोंगर आहे तिथे. आणि इथून आपला लोणावळा हायवे. तर आता आपण चालू आहे त्या पुण्याला आणि इथे थांबलो आहे चहा प्यायला, हॉटेल कार्ला गेट. तर सबस्क्रायबर राईड पाहुणा लेकला केली तेव्हासुद्धा आम्ही ते चहा पिण्यासाठी आणि नाश्त्याला थांबलो होतो. तर आता म्हटलं थोडासा आपल्या गाडीलासुद्धा ब्रेक देऊया 10 मिनिटाचा आणि एक 5-10 मिनिटांनी आपण इथून निघूया. तर सुंदर अशी राईड होती आणि मस्त मस्त असे रायडर्स मंडळीसुद्धा मला दिसत आहेत आणि सगळे मस्त असे पॉझिटिव्हिटीने थम्सअप करतात. तर सुंदर असा व्हिडिओ आपला होतो आहे. जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता चहाचा झुरका घेऊया आणि पुढची राईड करूया. तर मस्त अशी चहा आलेली आहे आणि समोरच माऊलींचं गाणं लागलंय. माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. मस्त. तर म्हणजे मस्त असा 25 मिनिटाचा ब्रेक झाला. चहा पिऊन आता निघतोय. आता मॅप टाकला आम्ही. तर मी अनुस्कुरा घाट टाकलेला आहे आणि अनुस्कुरा घाट इथून आहे एक 300 किलोमीटर, 305 किलोमीटर आणि 5-6 तास दाखवत आहे. तर आपल्याला जायचं आहे पुण्यामार्गे शिरवळ करत सातारा, त्याच्यानंतर उमरज आणि कराडला आहे ना नारायणवाडी इथे आपल्याला राईड घ्यायचा आहे. तो आतमधून जातो अनुस्कुरा घाट मार्गे आणि आपण बाहेर पडणार इथे ओनीला बाहेर पडून NH66 मारत आपण राजापूर मार्गे पुढे खारेपाटण तळेरे करत आपण जाणार गोव्याला. तर चला सणाना आता परत 2 तासांनी थांबू. मस्त आता थोडासा नाश्ता वगैरे काय करत नाही कारण. तर म्हणजे राईड तर अप्रतिम होते, सुंदर अशी होते. तर आता घेऊया एक 360 शॉट आणि 360 शॉट कसा नक्की एकदा कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण भेटूया पुण्यामध्ये.
मंडळी सुंदर असं पुण्यातलं ट्रॅफिक मिळालं आहे आणि आत्ताच आपल्या महाराष्ट्र सरकारने एक नियम जारी केला आहे की डबल सीट हेल्मेटचा, म्हणजे मागच्याने पण हेल्मेट घालावं. तर आता त्याची फाईन वगैरे लावायला चालू केली की नाही मला माहिती नाही, पण मी जसं राईड करतो तर पुण्यात मोस्टली ऑब्झर्व करतो आहे की लोक सिंगल हेल्मेट पण नाही घालत आहेत. काहींचे नंबर प्लेट्स पण छोटे आहेत आणि एकदम असं स्लो चालल्यासारखं वाटतं. असं वाटतंय आपल्या मुंबईच्या संध्याकाळच्या ट्रॅफिकमध्ये वेस्टर्न एक्सप्रेसच्या हायवेला जसं ट्रॅफिक लागतं तसंच आहे. सो आता बघू, हे फटाफट क्लिअर करू. आता कोथरूडमध्ये आहे आणि कोथरूडमध्ये ना इथे सुंदर असा भारताचा झेंडा, क्या बात आहे, किती मस्त आहे. झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. आणि आता थोडंसं ट्रॅफिक वगैरे थोडं कमी वाटतंय आणि सारखा कॅमेरा ऑन करावा लागतोय ना, तर त्यासाठी मी ग्लोव्ज काढून ठेवलेत. काय तुमचं नाव काय? इकडे पुण्याचेच का? मग सातारा. अच्छा, तर आपण आता यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करून घेतले. तुम्ही पण येणार याच्यामध्ये. धन्यवाद, भेटू. चला, तर सातारचा भाऊ भेटला, तर जस्ट थांबलो तो फोटो काढायला, तर तो पण थांबला गाडी बघून. चला पुढचा प्रवास करू. म्हणजे या घाटाची कॉर्नरिंग काय जबरदस्त आहे. हो हो, दरड कोसळली वरून. सॉरी, इथे बंद आहे. हो हो, फेजर. ऑल आर बायकर्स ग्रुप. हायाबुसा आली, हायाबुसा. नाही, हायाबुसा नाही, दुसरीच आहे. तर प्रत्येक घाटामध्ये देऊळ असतंच, तर हॉर्न देऊन आपण मानवंदना द्याव्या. म्हणजे समोरचा रस्ता आहे ना, दोन डोंगराच्या मध्ये असा बनवलेला आहे. एक नंबर वाटतंय, क्या बात. आणि उंचावरून जेव्हा आपण बघतो ना, सुपर वाटतं. तर आता आपण साताऱ्यामध्ये आहोत आणि प्रॉपर सातारा सिटी ही 5 ते 6 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि नंतर पुढे कराडला जाऊ. कराडला मे बी रस्त्याचं काम चालू होतं जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा. आता काय माहिती नाही कामं झालेत की नाही, पण एकंदरीत राईड तर सुपर्ब होते. तर कराड नंतर आपल्याला अनुस्कुरा घाट एक्सप्लोअर करायचा आहे. म्हणजे फायनली ही सातारा सिटी आहे. आपल्या व्हिडिओ मार्फत पाहून घ्या, एक नंबर. तर क्या बात आहे सातारकर, आपले व्हिडिओ पाहताय की नाही? ते चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या शहरातले कंदी पेढे सुपर्ब असतात, एक नंबर माव्याचे. सातारचे कंदी पेढे ऑलवेज. हे बघा, नाव घेतलं आणि इथे कंदी पेढे. तर सातारकरांनो, आपला व्हिडिओ पूर्ण पहा. आता तुमच्या शहरातून घेतोय रामराम, हळूहळू पुढे प्रस्थान करतोय आपण कराडकडे. आणि आता वाजलेत 11:30 आणि सकाळपासून आपण 283 किलोमीटर चालवलं आहे. 11:30 म्हणजे 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 5 तासात 283 किलोमीटर. त्याच्यामध्ये अर्धा तास ब्रेक. ओके, तर आता हळूहळू भूक लागायला लागलेली आहे. तर आपण 12 वाजेच्या दरम्यान थांबूया, कारण कराड नंतर आपण नॉनस्टॉप घाट मार्गे ओणीतून बाहेर पडू. तर कधीपासून भूक लागलं, इकडे थांबू तिकडे थांबू. तर आता कराडच्या आधी थांबतोय. जबरदस्त भूक लागले. 12 वाजलेत आणि टोटल आपण 314 किलोमीटर चालवलं आहे. म्हणजे टोटल 3.5 तास कंटिन्यू राईड केली. मी कार्लाचं मंदिर आहे, तर लोणावळ्याच्या कार्लाच्या इथे आपण जो चहा पिला होता, तर त्याच्यानंतर आता उमरज आहे. उमरज नंतर कराड लागेल. आणि राईड तर जबरदस्त होते. आणि ॲज कम्पेअर टू कोकण, मुंबई गोवा हायवे, इथले जे सिमेंट रस्ते आहेत ना साताऱ्यामधले, जबरदस्त स्मूथ आहेत. आणि क्या बात, एक झपाझप बाईक जात आहेत. तर आता भूक लागले,
तर जास्त हेवी जेवण नाही, थोडंसं मिसळपाव खातो आहे कारण सकाळपासून आपण काहीच नाही खाल्लेलं, फक्त एक चहावर अजूनपर्यंत आहे. आणि इथे हे हॉटेल आहे अजिंक्य तारा हॉटेल स्नॅक्स सेंटर आणि त्याच्या बाजूलाच हा हायवे आहे. तर आता मिसळपाव खाऊया. वाजलेत 12 आणि 12:30 वाजेपर्यंत किंवा 12:40पर्यंत आपल्याला इथे आटकून निघायचं आहे, कारण पुढे अनुस्कुरा घाटामध्ये आपल्याला व्यवस्थित असं एक्सप्लोर करायचं आहे. कारण मी पहिल्यांदा चाललो आहे तर एक्साइटमेंट आहे थोडी, अनुस्कुरा घाट कसा आहे काय आहे ते बघण्यासाठी. तर अनुस्कुरा घाटाचा संपूर्ण व्हिडिओ करू, तो वेगळा टाकू आणि या व्हिडिओमध्ये छोटे छोटे शॉर्ट्स टाकू. तर चला आता थोडंसं पेट पूजा करूया. तर मिसळपावच्या जागी आपण खातो आहे मेदूवडा आणि इडली, कारण मिसळ कमी होती ना मामा, मिसळ कमी होती, इडली मेदूवडा. तर मस्त पोटभर असा नाश्ता झाला. ॲक्च्युली जेवायचं होतं पण जेवण हेवी होईल, तर मिसळपाव खायची होती. तर या हॉटेल अजिंक्य तारामध्ये मिसळपावऐवजी खाल्ला मेदूवडा आणि इडली. तर आपल्या मुंबईसारखी टेस्ट होती आणि जबरदस्त वाटलं. तर इथे त्यांचे मालक आहेत अक्षय भाऊ. तर नमस्कार. नमस्कार. छान टेस्ट होती तुमची. आणि मंडळी यांचं हॉटेल हे कोणत्या एरियामध्ये येतं? हे येतं आपलं पेरले फाटा, नॅशनल हायवे नंबर 4, उमरतच्या आधी हायवे लगतच आपलं पेरले फाटा म्हणून. आणि इथून कराड किती लांब आहे? येथून कराड 27 ते 28 किलोमीटरच्या दरम्यान कराड आहे. तर यांचं हे नवीनच ओपन केलेलं हॉटेल बघू शकता. तर कधी इथे आलात तर हायवेला लगतच आहे. मस्त असा नाश्ता वगैरे करा यांच्याकडे, बरोबर ना? ओके, धन्यवाद. चला, थँक्यू. हां, हो, बाय बाय. तर इथे मस्त 1 तास मी घालवला हॉटेल अजिंक्य तारा आणि स्नॅक्स. तर मालकांना खूप आवडलं, त्यांचासुद्धा बाईट आपण घेतला आहे. जर तुम्ही या रस्त्याने आलात तर नक्की व्हिजिट करा. मराठमोळा माणूस आहे आणि पहिल्यांदा व्यवसाय वगैरे सुरू केला आहे, जमीन त्यांनी भाड्याने घेऊन. तर असं प्रत्येक मराठी माणसाने करावं हीच माझी इच्छा असते. प्रत्येकाने स्वतःचं साम्राज्य उभं करावं. क्या बात आहे. तर ऑल द बेस्ट अक्षय भाऊ. आता आम्ही पुढचा प्रवास करतो आहे. तर मंडळी आता आपण कराड मार्गे जातो आहे, राजापूरला बाहेर पडू. म्हणजे हे आहे कराड शहर आणि इथून 2 किलोमीटर नंतर नारायणवाडीतून आपल्याला राईड घ्यायचा आहे अनुस्कुरा घाटासाठी. आणि आता 1:30 वाजला आहे. तर आय थिंक तो घाट आपला क्लिअर होईपर्यंत 3 तास तरी जातील, 3-3.5 तास, 4 तास पकडू आपण. आणि सुंदर असं कराड शहर. जसं मी म्हटलं होतं मागच्या वेळेस, या ब्रिजचं काम चालू होतं आणि अजूनही चालू आहे. त्या गोष्टीला आता 6 ते 8 महिने होत आले आणि मोठा प्रोजेक्ट आहे, मोठा ब्रिजचं काम चालू आहे. तर हा राईड घेऊन तुम्हाला म्हणजे आतमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलं आहे उंडळे 12 किलोमीटर, कोकरूड 36, मलकापूर 53, रत्नागिरी 135 आणि गणपतीपुळे 156 किलोमीटर. आणि हा सेम रस्ता ना माझ्या गावीसुद्धा जातो साखरप्याला आणि आंबा घाटामध्ये सुद्धा हा रस्ता जातो. तर आपण हाच रोड कंटिन्यू करणार आहोत आणि त्याच्यानंतर तिथून एक लेफ्ट टर्न येतो, तर तिथून आपण वरच्या दिशेने जाणार आहे. आपण राईट मारला तर खालच्या दिशेने जाऊ टुवर्ड्स चिपळूण मलकापूर सरळ आहे आणि आपण डाव्या बाजूने खारेपाटणला बाहेर पडू. तर मस्त असा आय थिंक 50-60 किलोमीटरचा आपल्याला संपूर्ण आता पॅच मिळणार आहे आणि रस्त्यामध्ये हा असाच रोड असणार आहे. तर म्हणजे आता आपण एंटर केलेलं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे राखीव वन अभयारण्य आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. आणि आता तरी रस्त्याला कोण नाही आहे आणि हिरवळ तर आहेच आणि इथे ऊसाची शेती खूप आहे. आमच्या हा पट्टा आहे ना कोल्हापूरमध्ये येतो आणि याच्यानंतर मग रत्नागिरी लागतो आपल्याला. जेव्हा आंबा घाटाच्या अगोदर रत्नागिरी लागतो आणि जसंच तुम्ही त्या बाजूने घाट उतरता तर कोल्हापूरमध्ये एंटर करता. तर हा संपूर्ण कोल्हापूरचा पट्टा आहे आणि या बाजूला संपूर्ण ऊसाची शेती तुम्हाला जास्त मिळेल कारण पाणी जास्त आहे. आणि आमच्या साईडला कोकणामध्ये तांदूळाचं पीक जास्त घेतलं जातं डोंगरावर वगैरे. तर अनुस्कुरा अजून 47 किलोमीटर आहे, म्हणजे आपल्याला 3:30 वाजता अनुस्कुरा घाट लागेल. आता 2:30 वाजलेत.
तोपर्यंत हे मस्त ट्विस्टनवाले रस्ते आपल्याला एन्जॉय करायचे आहेत. क्या बात आहे. आणि समोरच आपल्या लालपरी. तर आजच्या राईडचा तिसरा पेट्रोल ब्रेक. ऑलरेडी पेट्रोल आहे पण पुढे थांबायला नको म्हणून इथेच भरून घेऊया. आज बहुत सारा गाड़ी आया होगा ना. आज अभी 2-3 दिन आएगा ही. हाँ, सब गोवा जा रहे हैं ना. तर मंडळी मलकापूर पोचलोय आणि इथून राईट गेलो की माझ्या गावी जातो साखरप्याला. आणि इथेच बारक्याचं सुद्धा घर आहे शाहूवाडीमध्ये. तर आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तर हा रस्ता पुढे जातो अनुस्कुराला, मलकापूर पोलीस स्टेशन. तर मंडळी हा स्टेट हायवे आहे SH11, 11 नंबरचा स्टेट हायवे. आणि हा आपल्याला 28 किलोमीटर जायचं आहे. 28 किलोमीटर नंतर पुन्हा एक लेफ्ट येतो. मंडळींनी हात दाखवला. हा ते आपली मंडळी फायनली भेटली इकडे. हो काय बोलतो. तर आमचे साहेब ज्यांच्यामुळे आमचं आजचं शक्य झालेलं आहे हे आहेत ते करण साहेब. तर मंडळी राईड करत करत आता म्हाचोडे हे असं गावाचं नाव आहे आणि तालुका शाहूवाडी. त्या शाहूवाडीमधून जातो आहे आता आपण. आणि अजून आपलं डेस्टिनेशन जे 3-3.5 तासांवर आहे आणि अनुस्कुरा घाट अजून पुढे. तर इथला नजारा पाहून ना इथे चहाचा चुस्का घ्यावा असं वाटला. आणि इथे आपली रायडर्स मंडळीसुद्धा होती, ती आत्ताच गेलेली आहेत. आणि ते नजारा बघा. सुंदर. तर मंडळी इथे पाहू शकता अनुस्कुरा लिहिलेलं आहे. या अनुस्कुरा गाव आहे आणि या गावातून जाणारा हा मार्ग अनुस्कुरा घाट आता प्रारंभ होईल अनुस्कुरा घाटाला. अनुस्कुरा घाट कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाता संपूर्ण निसर्ग सौंदर्याने जोडणारा असा हा अनुस्कुरा घाट. या घाटातून ब्रिटिश काळामध्ये राजापूर बाजारपेठेमधून घाटमाथ्यावर निर्यात होणारा माल नेला जात असे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने या घाटाला विशेष असे महत्व आहे. आत्ताचा नव्या रूपात आणि निसर्गाने नटलेला हा अनुस्कुरा घाट पर्यटकांना तसेच बाईक रायडर्स मंडळींना अगदी आकर्षित करून घेतो. परंतु ब्रिटिशांच्या काळापूर्वी ही फक्त एक पायवाट होती. कोल्हापुरातून कोकणात उतरण्यासाठी जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला आंबा, कोंडा, करूळ, भुईवाडा, आंबोली, अनुस्कुरा, पारगड, माचाळ, शिवडाव, पळसाडी, चिकेवाडी येथून पायवाटा होत्या. या पायवाटेवरून रेडा तसेच घोडा यांच्या पाठीवरून साहित्याची ने-आण केली जात होती. कोकणातून कोल्हापूर जिल्ह्यात मासेमीठ व कोकणातील बंदरात उतरल्या गेलेल्या मालाची वाहतूक या पायवाटेनेच केली जात होती. या आधुनिक काळाच्या ओघात आंबाघाट, कोंडाघाट, आंबोली, करूळ, भुईबावडा तसेच अनुस्कुरा घाट हे अगदी पक्के बांधले गेले आणि हळूहळू पायवाटा निर्मनुष्य झाल्या. पावसाळ्यामध्ये हा घाट प्रवास करण्यासाठी अतिशय धोकादायक आहे, कारण केव्हाही कुठूनही दरडी कोसळतात. त्यामुळे या घाटाला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू अतिशय उत्तम. तर कसा वाटला हा घाट नक्की एकदा कमेंट करून सांगा. भाई हमारा खोया हुआ राइडर मिल गया है. हमारा खोया हुआ राइडर मिल गया है. क्या बात. तर झुबेर भाई भेटले.
तर मंडळी आता आपण पोचतोय ओनीला आणि ओनीला जाता जाता म्हटलं थोडं रिफ्रेशमेंटसाठी थम्सअप घेतलं, कारण चहा पिऊन आहे ना सकाळपासून जीभ एकदम गोडगोड झाले. तर इथेच आपल्याला मिळाले आपल्या बोरिवली दहिसरमधले रायडर्स, आणि जे आपल्या मागे पुढेच होते, आणि त्यांची बाईकचं चॅनलसुद्धा आपण सुरुवातीला घेतलं होतं JD on 2 Wheels. तर प्रत्यक्षात तेच भेटले आपल्याला. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि ते आहेत JD on 2 Wheels. त्यांचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. माझा चॅनल आहे RH_vlogs, राईड हित में जारी. क्या बात आहे. तर आज असेच आपल्याला मस्त रायडर्स आणि व्लॉगर्स बघायला भेटणार आहे. आणि बाईक बघू शकता स्क्रॅम्बलर, त्याच्यानंतर ट्रायम्फ, आणि आत्ताच आपल्याला जो जुबेर भेटला त्याच्यानंतर परत इथे स्क्रॅम्बलर आहे. तर जबरदस्त, म्हणजे ही आपल्या हाईटच्या जी मी विचार करत होतो तशीच आहे. आणि इथे आपली रुस्तम. तर मस्त लाईनअप. आता आम्ही चाललो आहे पुढचा प्रवास करण्यासाठी. अजून 1.5 तास आपल्याला राईड करायचं, तर अजून 150 किलोमीटर आहे अंदाजे. आणि बघूया आता काळोख होतोय आणि कॅमेरा वाढायला लागलेत. जसं हेल्मेट खोलतोय तसे डोळ्यात जातात, त्याच्यामुळे आपल्या फॉगलाईटचा आता उपयोग होणार आहे. तर आता निघूया, बघूया पुढची राईड आपली कशी काय होते. तर फायनली आता सुद्धा इथे अर्धा तास थांबलो, अजून काही रायडर्स आपल्याला भेटले. तर अजून आपलं डेस्टिनेशन 170 किलोमीटर मंडळी. इथून निघण्या अगोदर मी गोप्रोची बॅटरी बदलली होती, आणि बॅटरी बदलल्यानंतर गोप्रोच्या अडॅप्टरची वायरच नीट लागली नाही. त्यामुळे इथून ते गोव्याला पोचेपर्यंत 150 किलोमीटरची व्लॉगिंग माझी फ्लॉप गेली. त्याच्यामुळे जे काही आहे ते मी व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला पोचवतोय. जुबेर भेटल्यानंतर आम्ही एकत्र निघालो, आणि तिथे भेटलेली 3 मंडळी ती आमच्या मागूनच आली. आणि रस्त्याने जाताना आम्हाला बरेच असे रायडर्स भेटत होते. GS 1250, 850, त्यानंतर G900, कावासाकी 1000R, म्हणजे अशा बऱ्या जबरदस्त बाईक्स दिसत होत्या. आणि राईड करायला इतकी मजा येत होती ना. आणि जुबेरकडे ना डिओ होती, आणि त्याची 60-70च्या वर पळत नव्हती, आणि मी 90-95 खेचायचो. तर आमच्यामध्ये परत 1-2 किलोमीटरचं अंतर वाढायचं. तर एकमेकांशी कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी माझ्याकडे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नव्हती. तर मी काय केलं, त्याला फोन केला आणि म्हटलं की आपण फोनवर बोलूया आणि एकत्र जाऊया पुढे मागे बोलत, कारण त्याच्याकडे ब्लू आर्मरचं ब्लूटूथ आहे. तर असं करत आम्हाला जिथे 9-9:30ला पोचायचं होतं, आम्ही हळूवार मी त्याच्या स्पीडमध्ये चालवायला लागलो, मग 70-75, आणि मग आम्ही पोचलो 10:30 वाजेपर्यंत. तर मंडळी फायनली गोव्याला पोचलोय, आणि एकंदरीत 15 तास लागले. माझा विचार होता 12 ते 13 तासांमध्ये पोचायचा, पण फोटो व्हिडिओ रील्स वगैरेमध्ये वेळ गेला. त्याच्यानंतर आपला मित्र भेटला, तर त्याच्यासोबत स्लो बोलत आम्ही आरामात आलो. 10:30 वाजता पोचलो, आणि सकाळी आपण 5:30 वाजता निघालो होतो. तर एकंदरीत किलोमीटर झालेला आहे जो मी रूट घेतला पुण्या मार्गाने. नंतर आपण नारायणवाडी करून आतमध्ये शिरलो, अनुस्कुरा घाट, आणि नंतर पुढे गोव्याला टच झालो. तर एकूण 650 किलोमीटर झालेत. तर फर्स्ट टाइम लाईफमध्ये 650 किलोमीटर म्हणजे 1 डे मी केलेला आहे. आपण मुंबई ते इंदोर गेलो होतं 600 किलोमीटर, त्याच्यानंतरची ही राईड 650 किलोमीटर. तर याच्यानंतर सुद्धा आपल्याला असेच चांगले अचिव्हमेंट करायच्यात आणि मस्त अशा राईड करायच्यात. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय, आणि आता मी माझ्या रूमवर आलोय. तर शोधता आपण ही एक चॉईस केलेली आहे. तर इथे सगळं आपलं सामान आहे. इथे फ्रीज आहे, इथे TV आहे, आणि ते फॅन वगैरे असं सगळं आहे. छोटाच रूम आहे. तर याचे 1200 रुपये पडलेत. आणि गोव्यामध्ये तुम्हाला खूप काही फिरलात तर व्यवस्थित दरामध्ये सुद्धा भेटेल. आणि मी खूप दमलो होतो, खूप. आता भूक सुद्धा लागलेत, आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30. तर आता बघूया पेटपूजेचा, आणि सकाळी लवकर उठायचं उद्याच्या इव्हेंटसाठी. तर हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. एकंदरीत खूप लांबलचक व्हिडिओ झालेला आहे, कारण 750 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये बसवणं हे काय मला शक्य नाही. त्यामुळे ही माझी लाईफ टाईम मेमरी तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि जर पुढच्या वर्षी IBW राईडसाठी येणार असाल तर आत्ताच कमेंट करा. तर 2025चं बुकिंग आपण आत्ताच करून टाकूया. तर फायनली घेतो व्हिडिओमधून राम. तर मस्त फिरा, सेफ राईड करा. तर चला, राम.